नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे शुक्रवार, आज माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि तिकडे जातो, त्यामुळे 2 दिवस ब्लॉग तुम्हाला मागे पुढे जरा दिसले, कारण एडिटिंग करायलाच वेळ मिळत नव्हता। तुम्हाला माहिती आहे मैत्रिणीचं लग्न किंवा आपण धावपळीत असेल तर कसं होतं। बरं, आता वाजलेत 10:30, 12:30ला लग्न आहे आणि राजेशने तिची साडी दिली होती, तुम्ही बघितली होती, तर तीच साडी म्हटलं नेसूयातच। छान असं थोडंसं इथेनिक लुक आहे, ब्लाऊज नशीब टेलर काय दादाने शिवून दिला, जरा रिक्वेस्ट केली म्हटलं द्या, आणि तीच साडी आज नेसणार आहे। आणि इंस्टाग्रामवरती लुक जो मेकअप लुक आहे तो शेअर करेन। काय होतं, प्रत्येक वेळी जेव्हा मेकअप प्रोडक्ट्स आम्ही शेअर करतो तेव्हा ब्रँडने दिलेली जी कन्सेप्ट असते तर ती आम्हाला शेअर करावी लागते, कारण ते पेड प्रमोशन असतं। पण आज मी जे मेकअप साठी प्रोडक्ट वापरणार आहे, जे जेन्युइनली माझ्याकडे असतात नेहमी, तेच शेअर करते। तेही काही प्रमोशनला आलेले, त्यातले काही जे आवडतं ते ठेवते, काही मला स्वतःचे माझे वेगळे आवडते तर ते माझ्याकडे थोडे वेगळे आहेत, तर ते मी शेअर करणारच आहे। पूर्ण लुक मी शॉर्टमध्ये किंवा इंस्टाग्रामवरती शेअर तर करेनच। चला तर मग आवरून घेते पटपट आणि मग भेट। तर मग मंडळी मी तयार झाले अशी, आणि गळ्यातले हे जे RCT मध्ये गेले होते तर तिथे एक होतं, तर ते आवडलेलं, छान वाटलेलं, म्हटलं अशा छान साड्यांच्यावरती ते मॅच होईल। आणि छान बांगड्या अशा घातलेत, थोड्याच मोजके, मंगळसूत्र घंटन घातलेला आहे, कानातले छान आहे असेच याला सूट होतील असे घातलेत। छोटासा मेकअप लुक झालेला आहे जो मी शॉर्टमध्ये आणि इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे। आणि आज अक्षय तृतीया आहे, तर अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। काही ना काहीतरी जे आपण खरेदी करतो किंवा कोणतीही आज जी गोष्ट करतो तर ती वाढीलाच लागते, क्षय न होणारीच असते। हा मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, आणि ह्या असंही बोलतात की हा जो दिवस आहे तर तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, जेव्हा द्रौपदी पांडवांसमवेत वनवासात होती, आणि आपणही महाभारतामध्ये ते बघितलेलं आहे। तर क्षय न होणारी गोष्ट, आज कोणतीही गोष्ट तुम्ही सुरुवात केला तर ते क्षय होत नाही असं म्हणतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये ते मानलं जातं। तर मग कोणतंही काम चांगलं सुरू करू शकता, कोणतीही गोष्ट काही असेल तर ते तुम्हाला माहिती आहेच, मी सांगायची गरज तर नाहीच। तर सोनूचं लग्न अशा छान शुभ मुहूर्तावरती होते, आणि काही ना काहीतरी जे काही खरेदी कराल त्याची वाढ लागेल। जमत असेल तर सोनं खरेदी करा, नाहीतर मग काही ना काही छोटीशी जी वस्तू तुम्हाला बचत जर तुम्ही केली असेल वर्षभर तर ती ह्या वर्षी तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता। आणि जे काही तुम्ही खरेदी कराल ते तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे काही चांगलं वाटेल, की जे वाढ व्हावी ज्या गोष्टी ज्याशी तुम्हाला वाटत असेल तर ते नक्कीच घेऊ शकता तुम्ही। आणि मीही काहीतरी घ्यायचं ठरवलं, पण बघू, अजून डोक्यात नाहीये काय घ्यायचंय ते। ओके, चला आता मी तयार झाले, 12 वाजले, 12:30ला लग्न, इथून जवळच आहे। मैत्रिणींना फोन करते, आम्ही सगळे लोक निघतो। आणि आज संध्याकाळी निघालेले आहे मी कोवाडला परत। आणि ही नेलपेंट म्हणजे प्रत्येकीला असं होतं की नाही मला सांगा, आपण नेमके सगळे तयार होतो आणि नेलपेंट लावायची राहून जाते, आणि नेलपेंट लावल्यानंतर म्हणजे एंडिंगला सगळ्यात नेलपेंट लावतो आणि ते नेलपेंटचं टेन्शन असतं, ही कुठेतरी पुसली जाईल काय होईल, आणि मी बरोबर 10 मिनिटापूर्वी लावले आणि फुकत बसले होते। भरपूर जणींच्या बाबतीत ते होत असेल असं मला वाटतं। आता हळदीचे हात थोडेसे हे झालेत का, तर सचिनना आज भाजी भाकरी करून मी खाऊन गेले, ते आज म्हणायला लागले की अक्षय सोबत त्यांनी लंच करणार आहेत, म्हणून म्हटलं की मी घरातूनच खाऊन जातो। बाकी सगळं त्यांच्यासाठी तयार करून ठेवले, वड्या ज्या काल मी दाखवलेल्या त्याही तळून छान करून तयार ठेवल्यात, ज्या खायचे तेव्हा खातील। तर मग आता मैत्रिणीला फोन करते आणि मी निघतो। तयार व्हायचं म्हटलं की बायका लवकर तयार होतच नाही, असंच झालं। अक्षता पडल्या होत्या, पण वरमालाचा जो भाग होता तो आम्हाला पाहायला मिळाला सोनूचा, आणि खूप पाठीमागे होते, त्याच्यामुळे कॅमेरा मी झूम करून हे थोडेसे जे काही क्षण आहेत ते टिपलेले आहेत। छान वाटत होतं की डोळ्यासमोर पाहिलेली पोरगी आता लग्न होते, आणि काय म्हणतात त्याला, तिची पण छान सुरुवात होते। तर मग मला हे आवरून परत आणि एका दुकानात परत जायचं होतं, 1-2 साड्या, ज्यात वटसावित्री पौर्णिमेसाठी साडी जी होती ती दरवर्षी मी घेतेच, तर ती घ्यायची होती, कारण राजश्रीने दिलेली साडी मी नेसली होती, आणि ही वटपौर्णिमेसाठी घालायची होती, नेसायची होती मला, पण ही आज नेसली मी। त्यानंतर आम्ही शाळेतल्या सगळ्या ज्या आहोत तर त्या आम्ही लग्नाला आलो, आवाज खूप येतोय त्याच्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते। आणि काकी सांगत होत्या, त्यांना मी विचारत होते की रात्री तुम्ही किती वाजता झोपलात म्हणून, कारण डान्स खूप केलेला सगळ्यांतर, ते बोलले की 1-1:30 वाजला आम्हाला झोपण्यासाठी। पण सोनूला खूप छान तयार केलं होतं, स्वतः ती ब्युटिशियन आहे आणि त्यांचं पेजसुद्धा आहे, खूप छान मेकअप लुक, खूप छान हेअरस्टाईल, सगळ्या गोष्टी त्या पेजवरती अवेलेबल आहेत। आणि माझ्या आयब्रोजच्याबद्दल तुम्ही विचारता तर सोनूशिवाय कुणाकडून करून घेत नाही, कारण ती परफेक्ट करते आयब्रोज, टॅलेंटेड आहेच। त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर घरी येऊन सगळं बाकीच्या गोष्टी मी आवरल्या, आणि रात्री गाडी चुकू नये यासाठी आम्ही लवकर निघालो सचिन आणि मी, कारण लास्ट टाइमला आमचा असा खूप इश्यू झाला होता। आता विषय असा झाला 9 वाजता, विषय लई खोल झाला। काय झालं, आम्ही गडबड केली, मला दुपारी ब्लॉगच बनवता नाही आला,
कारण घरातलं सगळं आवरत होते. आता हे परत बाबा वगैरे येणार म्हटलं तर सगळं क्लिनिंग हे ते किचन वगैरे जरासं क्लीन केलं. आणि काल क्लिनिंगचा ब्लॉग दिला म्हटलं ते काही मी शेअर केलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की लग्न पण होतं त्याच्यानंतर आले, त्यानंतर परत बॅग पॅक करायची होती, परत काही गोष्टी घेऊन जायच्या होत्या. आरवनं काय काय सांगितलेलं ते घेऊन जायचं होतं. धावपळ करून 8:45 वाजता बस होती म्हणून आम्ही आलो. पण असं झालं की बसवाल्याला आता फोन केला. बसवाला म्हणतोय सांताक्रूज इथे अडकलोय आणि एक पॅसेंजर कोणतरी राहिला आणि सांगू शकत नाही. आता काय करायचं विचार केला आणि यांना येताना मला काय बोलले, डाळ भात नको करून ठेवू. मी पहिला फोन करून त्यांना विचारलं तुमच्यासाठी काय करून ठेवू, तर सांगतो बोलले आणि काहीच सांगितले नाहीत. मग मी म्हटलं बहुतेक यांचा बाहेर जेवणाचा प्लॅन असेल, मित्रासोबत केलं असेल. आणि आल्यावर मला विचारतात काहीच केलं नाहीस. मग परत लगेच आता त्यांना मॅगी करून दिली आणि आता बोलतात की खायचंय काहीतरी. असं असतं स्पष्ट बोललं नाही की. मी स्पष्टच बोललोय, तुला ऐकायला नाही मिळालं. मी तुम्हाला 3 ते 4 वेळा विचारलं मी काय करून ठेवू. तुम्ही भाजी भाकरी खाणार आहे, चपाती भाजी खाणार, काय खाणार आहे विचारलं. तू जेव्हा बोललीस ना मी डाळ भात करणार आहे, आता ठीक आहे माझ्यासाठी पण ठेव. डाळ भात मी खाणार नव्हते, तुमच्यासाठी फक्त करणार होते म्हणून मी विचारत होते डाळ भात करून ठेवू का तुम्हाला, ठेवू का. मग मला वाटलं बहुतेक तुमचा प्लॅन आहे. तोपर्यंत यायला वेळ आहे की. मला वाटलं तुमच्या मित्रांचा काहीतरी प्लॅन बनला असेल म्हणून तुम्ही नको म्हणत असेल. सो मग आता इथं थांबलोय आम्ही आणि इथंच मग त्याने हलकं फुलकं काहीतरी मागवले कारण बस लेट आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता इथूनच खाऊन जा, घरी जाऊन आणि कधी करणार काय वगैरे. मग चलो आता बेळगावमध्ये येऊन पोहोचले. बरोबर 5 तास गाडी लेट झाली कारण एक ॲक्सिडेंट झाला होता NH4 वरती आणि त्यामुळे जवळजवळ 5 तास गाडी लेट झाली. कोल्हापुरातच गाडी खूप लेट झाली. म्हणजे कोल्हापुरात आम्ही 7 वाजता आलो आणि 7 वाजल्यापासून तिथून निघेपर्यंत आम्हाला जवळजवळ खूप वेळ झाला कारण गाडी पण काल लेट होती जसं मी म्हटलेलं. तर मग आता आधी न्यायला येतोय मला स्कूटीवरून, त्याची वाट बघत थांबली मी इथे. हात का होईना गावी येऊन पोहोचले. अवतार झालं. तर डांबरी रोड करायचं सुरू आणि आरव साहेबांनी आल्या एक तुकडा मला भरवला. मम्मीला म्हणतोय म्हणे लेक यायला लागले म्हणून शेपूची भाजी करावं लागलीस काय. आधीचे खूप खूप धन्यवाद. आधीनाथ आम्हाला न्यायला आले त्यामुळे आम्ही व्यवस्थित आलो घरी पटकन. जे पण कोण असतील ना युट्यूबर्स मम्मीचे त्यांनी प्लीज गावाला येऊ नका. का? मुंबईलाच राहावे. का? कारण आपल्याकडे पाऊस आला तरी नेट चालू राहतं आणि सगळ्या सुविधा आहेत तिकडे. आणि असं तुफान पावसाचा स्वाद घेण्याचा आनंद तुम्हाला नाही पाहिजे असेल तर या, नाही पाहिजे असेल तर नको या. पाऊस सुरू झालाय अक्षरशः. पाणी आतमध्ये, इतकं पाणी आतमध्ये आले. पत्रे मारल्यावर येणार नाही मम्मी. आता इथे बाहेर पत्रे मारून घ्यायचे, कधी मारून घ्यायचं काय माहिती. मग अशी मी झोपलेली इथं आणि हा दरवाजा लावलेला नव्हतो आणि खड्ड करून असा उघडला दरवाजा, सगळं खाली पडलं. नशिबे फुटलेलं नाही फुलदाणी आणि पाणी समोरून असं आडूशाचं लागतंय पाऊस. कुठ बाजूला पडशील. विजांचा कडकडाट एवढा व्हायला लागलाय. आरव म्हणते मम्मी आम्ही प्रार्थना करूया विजांचा कडकडाट. प्रार्थना नाही बोलत मी, चॅलेंज करूया. का? आवाज बघ कसा यायला लागलाय. लय बेकार आवाज होते. मुंबईत आवाजच येत नाही कधी विजांचा वगैरे, वाटतच नाही. असं इथं एवढं गडगड होतंय ना, भयानक कडकड. आपण बोललो तर ते जाईल ना. काय बघ आवाज. आता गारब्या पडाल्यात. गारब्याचा रोड भरलाय गारब्याने पूर्ण. रे गाडी मम्मी माझी बघ. पडायला लागलेत की आवाज यायला लागले काचेवरती. पाऊस थांबलेला आहे
थोडा. आणि सकाळीच मला नोटिफिकेशन आलं होतं मोबाईलवरती की कोवाडमध्ये थंडरस्टॉर्म असेल. मोबाईलमध्ये काही काही येतं नोटिफिकेशन जर असे असतील तर. आता तर चक्क छान ऊन पडलंय आणि संध्याकाळी कसला पाऊस होतोय. मोबाईल चार्जिंगला लावते म्हणजे पॉवर बँकला, कारण लाईट अजून नाहीये. बघे आली तर मग बेटर होईल, पण चार्जिंगला लावणं गरजेचं आहे कारण 1% चार्जिंग उरले. आणि उद्यापर्यंत जर लाईट आली नाही तर एडिट पण करता येणार नाही मला व्हिडिओ. लाईट पण आली, मोबाईल पण चार्ज झाला आणि ब्लॉगिंग परत स्टार्ट झालं. विनूने सरप्राईज दिलेला आहे आणि तो आहे पुण्याला, पण मित्राकडून त्याने घरी फालुदा जो आहे तो घरपोच केलेला आहे. आणि ह्या गरमीतला पहिला फालुदा. ते क्रिकेट बघत बसलाय. झोपायच्या आधी तो बोललाय की रामायणचं एक पूर्ण पेज वाचणार आहे. इथं बॉल बांधलाय, क्रिकेट प्रॅक्टिस साहेबांची. आणि पाऊस प्रचंड पडून गेलाय. परत मी तुम्हाला मगाशी जेव्हा म्हटलं की पाऊस पडून गेलाय, थांबलाय, आता परत एवढा पाऊस परत जास्त येऊन गेला. आता माहित नाही आणि केवढा यायचा रात्री की काय, पण आता तरी तेवढ्या पुरतं शांत झालेलं वाटतंय सगळं. आणि हा पसारा आहे, हा आता मी आवरायला लागले. आतमध्ये पण आतल्या खोली पसारा करून ठेवला, सगळ्या बॅगा वगैरे. कारण मम्मी इथं आरवसाठी भाजी भाकरी करायला लागल्या, कारण मलाही भूक नाही आहे जास्त आणि तिलाही नाही आहे, त्याच्यासाठी करणं सुरू आहे. मी आता फक्त फालुदा जो आहे तो थोडासा खाणार आहे आणि परत सगळ्या बॅगा बिगा आवरून उद्यापासून आपलं म्हणजे जागच्या जागी सगळं सापडेल. मला वाटतं बॅगा घेऊन येतो आणि बॅग भरून कपडे घेऊन येतो आणि ते ऐन टायमाला सापडतील. म्हणून आता काय केले, मी वेगवेगळ्या बॅगामध्ये सगळे कपडे व्यवस्थित करून ठेवले, म्हणजे आरवच्या वेळेवर सापडतील, माझे वेळेवर सापडतील आणि असं होतील. म्हणजे उद्यापासून टेन्शन नाही, आपलं काम आपलं व्यवस्थित आणि ब्लॉगसाठी नवीन कॉन्टेंट पण आपल्याला सुचतील. कपडे सापडले नाही जागेवरती कॉन्टेंट पण सुचायचं अवघड होतं माझ्या बाबतीत तरी. म्हणून चला होतं तसं होतंयच ते. तुम्ही कोवाडच्या आसपास भागात असाल ना तर विनूच्या मित्राचं एक आस्वाद कोल्ड ड्रिंक्स ना मग मी छान बनवतोय तो. तर आम्ही मागच्या वेळी पण सगळे गेलो होतो, झाले आता खूप महिने झाले त्याला, सगळेच गेलो होतो, सचिन वगैरे आलो होतो तेव्हा. आणि हे आत्ता सो हे खाते आणि नंतर मग आपण ब्लॉग बघू, एंडिंग करू. जेवण झालं माझं आणि मी बसले होते असेच. आले इलेक्ट्रिसिटी तर नव्हतेच आणि अचानक यांचा कॉल आला. बघते तर काय हे म्हणायला लागले, अचानक म्हटलं कोणाशी खेळतायत आणि नंतर समजले की कस्तुरी आले. कस्तुरी मॅडम काय म्हणताय? तुला ओळखायला लागले तरी मला वाटलं आली विसरली आहे की असं वाटलं मला. विसरेल कशी, मी घाबरलो. एक तर भूताचा पिक्चर बघालोय हा आणि दरवाजा उघडा झाला का आपोआप. नंतर गेला बघितलं. दही आहे बघा घरात, दही ते पाण्यात हे करा आणि फेटून द्या तिला. हा देतो. तिच्या प्लेट मध्ये आहे बघा, ती प्लेट काढायला काढून ठेवली भांड्यांच्या ह्याच्यामध्ये, काढायला आहे बघा ती. ऐकायला तू बोलायला लागलीस ते कस्तुरी तिथं दिसत नाही मला, शेपूट दिसते फक्त. कस्तुरी इकडे इकडे स्क्रीन कडे माझा चेहरा दिसणार पण लागले. हा अगं नक्क लागते तुझी, जाऊन द्या. हो काय आता काय काय करूया, उचलून घेऊ तुला. तिला खायला पाहिजे, भूक लागली तिला. झोपलीच हे बघ, तिला खायला पाहिजे, द्या तिला. हा ठीक आहे. ते दही मध्ये ते काढा, प्लेट मध्ये जर असं हे करा, फेटून द्या तिला, खाते ती. कस्तुरी हॅलो, कुठं शिरा लागले आई, काय विचित्रच करायला लागली. उठा 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 उठा, द्या तिला, द्या. उठ उठ. हा काय प्रकार म्हणायचा नेमका, काय करायला लागले देवाला माहिती. हे बघ चालू काय लोळा लागली, खुश झाले. हे बघ की आनंदी आनंद गडे. होय, घराचा दरवाजा उघडले गडे. गडाचा दरवाजा उघडलाय गडे. द्या द्या तिला ते दही, द्या अगोदर. ते प्लेट आहे बघा, तिची वेगळी प्लेट आहे ती, माहित आहे ना. मागच्या वेळी जेव्हा मी होते तर तेव्हा तिला मी सवय लावली होती की प्लेटमधून मी अशी बाहेर आणणार आणि ती बाहेर जाऊन खाणार होती.
तर 1-2 दिवस मी अशी सवय लावली तिला. तर सचिनने जेव्हा दही घेतलं तेव्हा ती बाहेर जाऊन अशी उभी राहिली म्हणायला लागली. त्यानंतर तिला अशी बाहेर दिली प्लेट, ती खाल्ली आणि त्याच्यानंतर गेली म्हणायला लागले. मग मला डोक्यात असं होतं की यांना पण म्हटलेलं येताना की ती का दिसत नाही किंवा काय झालं कुणाला तरी विचारा नक्की. हे म्हणायला लागले की बाजारात जाताना एकदा दिसली होती आणि अचानक ती जवळ आली होती, पण फायनली तिला असं बघून मला खूप मस्त वाटलं. तर खाणार नव्हते, पण मम्मी बोलली तुझ्यासाठी एक भाकरी करते आणि भेंडीची भाजी. भेंडीची भाजी आहे त्याच्यामुळे मी नाकारू शकले नाही. आणि आरूची भेंडीची भाजी फेवरेट आहे. आरू मॅचमध्ये गुंग आहे कारण TV लाईट ये जा करते. सो एक भाकरी खाण्याला काही प्रॉब्लेम नाही. लाईट बघताय गेलेले ये जा करते. डायटिंग वेटिंग नाही ग बाई, मेंटेन ठेवायचं तब्येत जरा. माहेरात आली मागच्या वेळेला आलो 2-3 किलो वजन वाढवून घेऊन गेलं. मम्मी काय काम करायला देत नाही आमची. स्वयंपाकाचं असू देत, कधी कधी म्हणते आम्हाला बी करून देवा ग म्हणून. मग तेव्हा कधीतरी काहीतरी स्पेशल करतोय आम्ही, पण ते कधी कधीच्या मनाला पटत नाही. ह्याच्यात हे कमी आहे त्याच्यात ते कमी आहे, तुझं तू कर बाई म्हणते. आली लाईट, आली लाईट. मग म्हणूनच मम्मीला म्हणते तुझं तू कर बाई तिकडे. बाकीचं जे काय क्लिनिंगचं काम मला आवडते, म्हणजे घर वगैरे स्वच्छ ठेवणं, टापटीप ठेवणं, तर ते बी करते. कपड्यांचं काही टेन्शन नाही. भांडी काय कधी कधी घासून घेते, कधी कधी नाही. आणि आजचा जो ब्लॉग आहे मंडळी तो आपण इथे संपूयात. लाईट आपल्यासोबत ना. आणि उद्या फॉर शुअर की असं कधी कधी होतं की कुणाला मी मेंटेन वाटते मला माहिती नाही. असं येतं की धनश्री आणि तू मेंटेन कशी आहेस. मलाच वाटतं माझं वजन वाढले, समोरच्याला कसं काय वाटतं काय माहित, म्हणते की मी मेंटेन आहे तरी पण मी काय मेंटेन वाटते. तर मग तरी पण मी गोष्टी शेअर करते काही ज्या मी माझ्या डेली लाईफमध्ये करते. कारण वजन माझं वाढलेलं तर आहेच, थोडं वाढलेलं आहे, पण समोरच्याला ते वाटत नाही. मला काय माहित नाही कसं काय वाटत नाही. सांगितलं वजन एवढं आहे तरी पण ते वाटते की तू खोटंच सांगायला लागलीस. पण ठीक आहे म्हटलं की आपण काही माझं डेली लाईफ जे आहे जे आता मुंबईत पण ते कंटिन्यू करतेच, पण ते कधी मला असं शेअर करायला नाही मिळालं तर विचार करते की उद्याच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करावं. काय काय गोष्टी असतात म्हणजे हलकेशा एक्सरसाइज, काय गोष्टी चेंज झाल्यात, काय गोष्टी मला करतच नाही आहे मी, तर त्या मी विचार करते त्यावरती व्हिडिओ बनवायचा. तर मग होप्स की उद्या माझ्याकडून तो व्हिडिओ होईल. झाला तर तो तुम्हाला पाहायला मिळेलच. तर मग आता अजून पण थकवा आहे चेहऱ्यावरती दिसतं. मी सगळं ओशाळलेलं दिसतं कारण लाईट ये जा करते आणि आतले ते कामं पण आवरायचे. तर मग उद्या भेटूयात आपण ब्लॉगमध्ये. बाय बाय.